तुमच्या टीमला अगदी फायनलचा टॉस जिंकलाय केळवा टीमने. जाऊ दे बेनापट्टी टीमकडे. टॉस जिंकला असं काय घेतलं असं? आम्ही पण फिल्डिंगच केली असेल. बॅटिंग आलेली आहे. किती धावांचा बनवायचा प्रयत्न असेल? 8च्या वरती. कसं वाटतं खेळल्यानंतर विनायक भोईरबद्दल तुम्ही काय म्हणाल? विनायकांनी आता 2 मॅच चांगलीच बॅटिंग केली. आता या मॅचला पण जरा चांगली बॅटिंग केली तर आम्ही जास्त जिंकायचे. अगदी बघायला गेलं तर एक चांगला खेळाडू समोर असतो तेव्हा एक कॉन्फिडन्स लेवल वाढते. किती फायदा असतो जेव्हा विनायक भाऊ तुमच्यात असतात? एवढा प्रेशर नसतं कारण मग इझी खेळायला वाटतं कारण एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. माहिती पडतं बॅटिंग कशी करायची त्यांच्याकडे. या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल 2 शब्द. स्पर्धा खूप चांगले आयोजन केले आणि आम्ही दरवर्षी खेळतो आणि इथे खेळायलाच मजा येते. आम्हाला देखील अशी स्पर्धा पाहायला मिळेल वसई भागामध्ये. हा नक्कीच. बेस्ट लक देतो तुमच्या टीमला. अगदी फायनलचा टॉस ओळख आपण करून देऊया. सर्व आमच्या मान्यवरांची ओळख केली जाईल. आपण पाहू शकता दोन्ही टीमचे प्लेयर. आपण सांगा त्या मान्यवरांना. चला या मान्यवर. आणि आपण बघू शकता मान्यवरांची ओळख. हीच ती खेळपट्टी ज्या खेळपट्टीवर दोन्ही टीम खेळल्या आणि फायनलमध्ये गेल्यात. मी थोडंसं विनंती करेल प्रीतम थोडंसं घाई करा कारण 4:45 वाजता आहेत आणि 5-5 षटकांचे मॅच आहेत. त्यामुळे दोन्ही संघाला कुठेही बॅड लाईट होणार नाही याची प्लीज दक्षता घ्या कारण अंतिम सामना आणि अंतिम सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण गेल्या अनेक मॅचमध्ये जी तुम्ही मेहनत केली ना ती शेवटच्या मॅचमध्येही तुम्हाला तशीच करायचं आहे. परंतु कोणत्याही नैसर्गिक आपत्ती यायला नको. अर्थात बॅड लाईटची अपील स्वीकारली जाणार नाही. सामना ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत संपवावा लागणार आहे. मी केव्हा संघाला विनंती करायचं आपण तिकडेच थांबा. चला बेनापट्टी संघ आपण थोडंसं लवकर या आणि प्रथम फलंदाज आपले तयार ठेवा. मी पुन्हा सर्व मान्यवर विनंती करेल की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषकचा हा अंतिम सामना जिथे या अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल कारण आपण नेहमी म्हणतो जो जीता वही सिकंदर. तुम्ही याआधी किती चांगला खेळ केला त्याला महत्त्व नाही, तुम्ही या मॅचमध्ये काय करणार आहेत त्याला खूप महत्त्व आहे. आणि तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने विजय तरे साहेब आहेत त्यांची संपूर्ण टीम आहे ज्या पद्धतीने या मैदानावर मेहनत दरवर्षी घेते तीच मेहनत पुन्हा एकदा यावर्षीसुद्धा या 3ऱ्या पर्वातसुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि एक चांगला सामना आपल्या भेटीला येतात. आमचे तिन्ही पंच तयार आहेत आणि मला वाटतं आता कोण जाणार शेवटच्या मॅचमध्ये याकडे आमचं लक्ष आहे. मला वाटतं जाकीर भाई आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राकेश मोरे. राकेशचा विचार केला 1ली ते 4थी एकाच वर्गात म्हणजे राकेश राऊतचा विचार केला तर 1ली ते 4थी एकाच वर्गात आणि खूप क्रिकेटबद्दल आपुलकी होती आणि क्रिकेटचं हे वेड त्यांनी कायम ठेवत पंच म्हणून त्यांनी काम सुरुवात केलेलं आहे. पुन्हा एकदा मात्र पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी बेनापट्टीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक भोईर आणि त्याच्या जोडीला अविनाश. गोलंदाजीचा भार सांभाळतोय गोलंदाज मिस्टर मयुरेश. आवाजही घुमणार, मैदानही गाजणार. कुणी जिंकणार कुणी हरणार, जिंकलेल्याने माजू नका, हरलेल्याने खचू नका. ही क्रिकेटची स्पर्धा आहे. ही स्पर्धेची शर्यत कधीच नाही संपणार.
एक स्पर्धा गेली, तुमच्याकडे दुसरी स्पर्धा आहे जिंकण्यासाठी. त्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं, जिथे वीरेंद्र बाबरे या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचला पराभूत झाला आणि उच्छळीच्या मैदानावर श्रद्धांजली चषकामध्ये त्यांच्या संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. हा खेळ असतो. पंचाचा इशारा आपण पाहू शकतात. राकेशजी राऊत सरांचा इशारा येतोय. जाकीर खान सर आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या दिवसापासून अंतिम दिवसापर्यंत. शॉर्ट बॉलने स्वागत, षटकाराने स्वॅग से करेंगे स्वागत. 6 SDJ. अगदी या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर बऱ्याच वेळा खेळ बदलताना दिसतोय. ह्या स्पर्धेमध्ये नाही, क्रिकेटची तुम्ही कोणतीही स्पर्धा म्हणा, जिथे आपण कधी कधी आश्चर्य होऊन जातो की ही देखील मॅच जिंकली जाते, जिथे 90% 95% प्रेक्षक अनुमान लावलेला असतो की संघ पराभूत होईल, परंतु इकडे खराब बॉल, पुन्हा एकदा चेंडू चाललाय पॉईंटच्या भागामध्ये, वाईडिश पॉईंटला चौकार. 4 धावा SDJ. हा गोलंदाज आहे जो एकटा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मॅच बदलण्याची ताकद ठेवणारा. जिथे 2019चं वर्ल्ड कप होतं, मॅच होती इंग्लंड वर्सेस श्रीलंका. पहिली इनिंग झाल्यानंतर जर तुम्ही पर्सेंटेज विनिंगचं बघितलं असतं ना, तर इंग्लंड 96% आणि श्रीलंका 4%. आणि ती मॅच मात्र लसित मलिंगाने आपल्या जोरावर जिंकून दाखवली होती, इंग्लंडला पराभूत केलं होतं. हा दर्जेदार गोलंदाज आहे लसित मलिंगा, नेव्हर गिव्ह अप. आणि इकडे खडक बॅटिंग होत आहे. आता मजाक चाललं की काय असं वाटतंय. विनायक भोईर थांबायचं नाव घेत नाही आणि थांबायची गरजही नाही आहे. षटकार SDJ. तिथून मात्र आपण बघू शकतात, कारण की एका चांगल्या खेळाडूला देखील माहिती आहे जेवढा मोठा खेळाडू तेवढी मोठी अपेक्षा प्रेक्षकांकडून पाहायला मिळते. खेळपट्टी मी पाहिली, अगदी गेलो होतो, तशीच्या तशी आहे. ज्यांनी खेळपट्टी बनवले ना, त्यांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. विनायक भोईर, ब्रँड ऑफ अर्नाळा, प्राऊड ऑफ अर्नाळा, क्या बात आहे. 6 पहा. षटकार SDJ. डायरेक्ट फोन काढला असेल आणि त्यानंतर कॉल गेला असेल विनायक भाऊला, जिथे आपण बघू शकतात की उद्या तुम्हाला यायचं आहे. आपला संघ सुपर 8मध्ये गेलेला आहे. काय फटकेबाजी होत असताना या बेस मात्र ओव्हर पिच होता. एक धावा मात्र इथून मिळणार थोड्या वेळाकरता, मात्र राहत भेटते गोलंदाजाला. प्रेक्षकाला मजा येत आहे, परंतु जे आलेले प्रेक्षक केळवाचे आहेत किंवा त्यांच्या बाजूने जे मॅच पाहत आहेत त्यांच्या मनाला कुठे ना कुठे दुखावते हे फटके. अगदी आपण बघू शकता जल्लोष पाहायला मिळाला मॅच विन केल्यावर. तो जल्लोष आपण बघू शकता बेनापट्टीच्या प्रेक्षकांकडून का त्यांच्याकडून नाही पाहायला मिळाला, कारण की त्यांना जिंकण्याची सवय आहे. आणि केळवा संघ आपण बघू शकता विन झाल्यानंतर ज्या ज्या भागामध्ये केळवा संघाचे प्रेक्षक होते तिथून धावत आले आणि नाचले. हा मजा पहिल्यांदा जिंकण्याचा अनुभव असतो. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23. आजचा मात्र खेळ आपण बघू शकतात. या स्पर्धेमध्ये अविनाशने देखील उत्तम दर्जाची फलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर. कमॉन डीजे. मिळाली खास करून जे कारणे ठरले ते म्हणजे संदीपजी धोडी आणि त्यांच्यानंतर त्यांच्या हाकेला होत येत असताना विजयजी तरे साहेब.
आणि सर्व कोर कमिटीचं मी धन्यवाद देतो, ऋणी आहे की तुम्ही मला संधी दिली समालोचन करण्याची या 2025च्या लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये. त्याकरता खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. जाऊया मॅचकडे. खास करून संदीपजी धोडी साहेबांचं आज मात्र उपस्थित नाही आहेत, कारण की काम जिथे आपण बघू शकतात काम करणं देखील गरजेचं आहे पोटा पाण्यासाठी. स्कोरबोर्ड 23, गोलंदाज प्रीतम, पॉवर प्लेचं दुसरं षटक. आकाशामध्ये अगदी विमान दिसतोय वर जाताना, असा स्कोरबोर्ड वर गेलेला आहे यावेळेस आपण बघू शकतात. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल मिस केला आणि कीपर कडून झालंय चुकी. आता नशीब देखील साथ देत असताना चेंडू गेलाय 4 धावेसाठी, बॅटला लागून चेंडू गेलाय सीमापार, चौकार SDJ. राजेशजी वेडगा साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकतात आमच्या पाहुण्यांची भरती आलेली आहे. अगदी आपण आजच्या शेवटच्या दिवसामध्ये अगदी मॅन ऑफ द सिरीज म्हणून एअर कूलर देखील आपल्याला पाहायला मिळते. विद्यमान माजी सरपंच साहेबांच्या माध्यमातून हा एअर कूलर आम्हाला दिलेला आहे. शॉर्ट बॉलला अगदी उचलून खेळलेला आहे. पाठलाग सुरू आहे. 1 बाउन्स, 4 धावा, चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 31-31 SDJ. सत्तावीस मार्च ते 4 एप्रिल नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित NCC 2026 विजय मामा चषक आपल्या भेटीला येतोय. चांगला बॉल आहे. 27 मार्च ते 3 एप्रिल डेट नोट करून ठेवा कॅलेंडरवर. पुढच्या वर्षाचं कॅलेंडर आताच घेऊन ठेवा आणि नोट करून ठेवा. जिथे आपण बघू शकतात विजय मामा चषक आपल्याला नाईट स्पर्धा पाहायला मिळणार. स्कोरबोर्ड 32-32 स्कोर कार्डवर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अगदी क्रिकेटचा खेळ बहुतेकशी बोलतात की कधी बदलेल काही सांगता येत नाही. बरीचशी उदाहरणं दिली जात आहेत. एक उदाहरण मी देखील देणार या बॉलनंतर की एक धाव मात्र इथे परिपूर्ण केली जात आहे बायच्या रूपात. ही धाव स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल की म्हटलं जातं की बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. अगदी तसाचा खेळ आहे. कोणत्या क्षणाला अगदी बायकोचा मूड बदलला जातो काही सांगता येत नाही. इथे आपण बघू शकतात बाई विना जीवन अधुरं आहे. मी म्हणेल की बाई विना इंस्टाग्राम आणि फेसबुक पण चालू नाही शकत. जिथे आपण बघू शकता चांगला फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. 1 बाउन्स, सीमापार, 4 धावा SDJ. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 37 धावा आहेत आणि 36 धावा 10 बॉलमध्ये विनायक भोईरचे आहेत. काय बॅट आहे विनायक भोईर. एका श्रीमंत माणसाच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी, हिऱ्याची अंगठी इतकी शोभून दिसते ना, इतकी शोभून दिसणारी ही इनिंग आपल्याला पाहायला मिळते विनायक भोईरची. क्या बात आहे विनायक भोईर, अप्रतिम. का मला याचं आयकॉन बोलवतात, का मी रणजीपट्टू आहे, का मी टेनिस क्रिकेटमध्ये पालघर संघाकडून खेळतो, ताई पायकर्स टीमकडून खेळतो, हे सांगत असताना
देश भाऊ असतील आणि हास्य नाही होणार असं होणार नाही. जिथे आपण बघू शकतात, मी म्हणेल की हास्य जत्रेमध्ये नंबर लागू शकतो विजय भाऊचा, विदेश भाऊचा, दोघांचाही लागू शकतो. आणि इकडे उंच, खूप उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु अवघड कॅच होता आणि 2 धावा नाही झाल्या. विकेटचं पतंग इथे पाहायला मिळते. गडी बाद, बॅक टू डगआउट. यस डीजे. कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं. ही क्वालिटी आहे पागदरे नेटवर्क्स आणि श्री लाईव्हची, जिथे आपण बघू शकतात की अचूक टिपलं जातं हे क्षण. हेच तर पाहिजे आयोजकांना, जिथे कोणताही वाद होऊ नये. आणि विकेट येतोय. एक एक क्षणाला मात्र मॅच बदलली जाते. आपण पाहू शकतात अगदी आदिवासी समाजातील आपल्याला बांधव पाहायला मिळत आहेत. अगदी प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय, जिथे जीवाला जीव देणारी अगदी ही माणसं आहेत. आणि जर नडले तर नाही सोडणारी अशी ही माणसं आदिवासी समाज आपण पाहू शकतात. आणि त्यांना एक वाव देणारं हे मैदान आहे, स्पर्धा आहे. विजयजी तरे साहेब दरवर्षी एक सुंदर आयोजन. चांगला बॉल टप्पा पडल्यावर बाहेर जाताना पाहायला मिळते. अगदी 8 दिवस एक सुपर पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते, जिथे राकेशजी राऊत सर, झाकीरजी खान सर, विशालजी नाईक सर, जे आज आपण पाहू शकता शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम अचूक कामगिरी. पंचाला क्रिकेटच्या खेळामध्ये देवाचं स्थान दिलेलं आहे. गुड बॉल, क्या बात आहे. चिन्मय डॉट बॉल येतोय. 8 बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेची प्रवेश फीचा विचार केला तर 5,000 शुल्क होतं, जिथे आपल्याला 8 दिवसामध्ये 64 टीम खेळताना दिसल्या. त्यामधल्या 8 टीम पुढे गेल्या. आजचा तो अंतिम दिवस मेगा फायनल पाहायला मिळते. वाईट बॉल आहे. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 39 धावा धावपलकावर. चेंडू झाले ते म्हणजेच 3. चांगला बॉल आहे, तेवढ्या चांगल्या हलक्या रीतीने खेळून काढलाय. सिंगलने स्ट्राईक रोटेट केले. किरणला स्ट्राईकवर आणलं जात आहे. सुरेंद्र आपल्याला पाहायला मिळतं फलंदाज. 40 धावा धावपलकावर. इथे भले 76 धावा चेस केलेल्या आहेत, परंतु समोर संघ आपण बघू शकतात मागच्या वर्षीचा चॅम्पियन टीम आहे पेनापट्टी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे त्यांच्यासमोर एकविरा स्पोर्ट्स केळवे टीम. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इकडे 1 धाव पूर्ण केली. चांगली यावेळेस फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 41 स्कोर कार्डवर. चेंडू झालेत 5. शेवटचा अंतिम बॉल. तिसऱ्या ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्पर्धाआडची भूमिका विसरून फायदा नाही आहे, जिथे आयोजक टीम आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धा उतरवणं म्हणजेच सोपं काम नाही आहे. स्पॉन्सर जमा करा. अगदी टीम देखील मिळणं गरजेचं आहे. 9 दिवस अथक मेहनत घ्यावी लागते. डोळ्यात तेल टाकून मात्र काम करावं लागतं, जिथे आमची आयोजक कमिटी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जेदार कामगिरी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 स्कोर कार्डवर. कोर कमिटी म्हणा आणि त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह म्हणा, त्यानंतर कॉमेंटेटर पंच यांना जेवण अगदी शाकाहारी म्हणा किंवा मांसाहारी म्हणा स्वादिष्ट जेवण पुरवलं ते त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. अगदी वेळेवर जेवण आलेलं आहे. गरम गरम. मानसी तरे, साक्षी तरे, अजूनही जी टीम असेल त्यांची अगदी त्यांचं खूप खूप कौतुक आणि धन्यवाद.
चौथं षटक आणि उमेश आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल उडवलाय, चेंडूला पाठवलाय 6 धावेसाठी षटकार. वर्ष चिंचणी टीमने गाजवलं, दुसरं वर्ष वसई बेनापट्टीने गाजवलं. पुन्हा एकदा मात्र फायनल मध्ये धडक आणि पहिली बॅटिंग 47 स्कोर काढला. चांगला बॉल, वाईड यॉर्कर चेंडू. सचिनजी ठाकूर साहेबांना मी विनंती करेल, या आपण मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. अगदी आमचे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होत असताना, या स्पर्धेला वेळ देत असताना. आप आहे बहार आहे, रंग भरला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चौ बाजूला चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा एसडीजे. जुना चला मात्र आपण पाहू शकतात स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 51 स्कोर कार्डवर 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळतंय. विजयरथ जर थांबवायचा असेल तर कुठे ना कुठे आता कमबॅक करावा लागेल. 70च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून तुमचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये जातील तर स्कोरबोर्डचा प्रेशर तेवढा नसेल. परंतु इकडे थांबणार नाही आहे. करणचा हल्ला सुरू आहे. बोल रहा है बल्लेबाज का बल्ला और वसई के खेमे में हल्ला गुल्ला. एसडीजे बोर्डचा विचार केला तर 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्ड 57. प्रेक्षक आनंद घेत आहेत बॅटिंगचा. बेनापट्टी संघाचे फलंदाज सुरुवातीला विनायक भोईर, रणजीपट्टू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर करण मात्र इकडे सिक्सर 6-4-6 आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्या बॅटमधून. आणि हा लेग साईडला खराब चेंडू, ग्लान्स केलाय फटका, चेंडू चाललाय अगदी जमिनीला गुदगुल्या करत. 4 धावेसाठी चौकार एसडीजे. सर्व पूर्ण संपन्न आपले महाराज आपल्याला पाहायला मिळाले. स्कोरबोर्ड 4 ने आणि इथे फटका उंच आहे, जास्त उंच गेलाय, कॅच केलं जाईल. विकेटचं पतंग परतावं लागेल फलंदाजाला. कमॉन डीजे मास्टर. अगदी आपण पाहू शकतात स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 61. छत्रपती शिवरायांचं गाणं वाजलं. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्दामध्ये सांगायचं झालं म्हणजेच 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 बरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. दुश्मनाच्या तंबूत जाऊन दुश्मनाच्या तंबूचा कळत चोरून आणतो त्याचं नाव धनाजी. वाघाला पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र आणून नंदनवंदनाचं स्वातंत्र्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी.
61 स्कोर कार्डवर अगदी आपण बघू शकतात. गुड बॉल मयुरेश पाहायला मिळतोय. डॉट बॉल 6व्या षटकात 5व्या षटकातला पहिला बॉल. अगदी बघायला गेलं तर आपण आदिवासी समाजातील स्पर्धा पाहत आहोत आणि उच्च कोटीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळाला. चांगला बॉल आहे. खोदून काढलाय चेंडूला सरळ जातोय. यावेळेस कडक प्रहार क्या बात आहे. नाही थांबणार. 4 धावा चौकार. बंदुकीतून गोळी निघते तसा बॅटीमधून बॉल निघलाय. 4. पहिला डॉट आला त्यानंतर चौकार आला. स्कोरबोर्ड 6-5 65. 4 बॉलचा खेळ बाकी. गुड बॉल पुन्हा एकदा आपण बघू शकतात. 38 सर्कलमध्ये चेंडू अडवलाय आणि चेंडू परत करेल तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्या बल्लेबाज ने मॅक की जूते पहने. अगदी त्या रीतीने मात्र ही रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 67 67 धावा धावफलकावर. उमेश शेवटच्या षटकातले 3 बॉल आहेत. आता मात्र सरळ फटका खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स साईड स्क्रीनवर जाऊन आदळतोय. 4 SDJ. जिथे क्वार्टर फायनलची दापचेरी विरुद्ध ती टफ फाईट झाली होती. अगदी तोंडातला घास दापचेरी संघाच्या घेतला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर मागे वळून बघितलं नाही. पुन्हा एकदा मात्र चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. ते बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार शेवटच्या ओव्हरमधला. आणि यावेळेस हा देखील फटका चांगला आहे कव्हरच्या ठिकाणी. यावेळेस आपण बघू शकतात बॉडीला बॅलन्स करत यावेळेस बॅकलिपचा सुरेख वापर. 4 धाबा आणि 81 झालेत. 82 धाब्याचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. जशा दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार जिथे आपण बघू शकतात मासवण गावचं रत्न व्हॉइस ऑफ मासवण राहुलजी धनवा सर आपल्या समवेत जुळले जातील. पुन्हा एकदा या लाखमोलाच्या स्पर्धेमध्ये संधी दिली समालोचन करण्याची त्याकरता खूप खूप धन्यवाद आयोजक टीमचं.
रसिकांसाठी ती खुश खबर पुन्हा एकदा मी रिपीट करतो. 27 मार्च ते 4 एप्रिलला होणारी विजय मामा चषक अर्थात नाईटची स्पर्धा मान्य श्री विजयजी तरेसाहेब यांचं वाढदिवसाच्या औचित्य साधून दरवर्षी ही स्पर्धा होते आणि यावर्षी सुद्धा ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. 2026ला आहे ते 25 गेलेलं आहे. आमच्या दिदी तिकडे तयार असतील पप्पांसाठी सरप्राईज गिफ्ट घेऊन. त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडून नक्कीच पप्पांसाठी सरप्राईज गिफ्ट बघू जर आम्ही असलो तर, म्हणजे कारण इकडे वेगवेगळे दरवी चला तर धन्यवाद राहुल सर, मला एक षटकाची जी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जेव्हा मॅचकडे एकविरा स्पोर्ट्स केवा विरुद्ध दुसऱ्या बाजूला मेनापट्टी वसई असा अंतिम सामना कैलासवासी दिनकर माधव पिल्लांना स्मृती चषक आणि अजून खूप साऱ्या स्पर्धा येतात. परंतु मी नेहमी म्हणतो की जेव्हा आमच्या या आदिवासी समाज बांधवांच्या ज्या स्पर्धेचा विचार केला जातो, मोडगावची एक स्पर्धा सोडली आणि त्यानंतर विजय मामांची स्पर्धा सोडली तर आमच्या समाज बांधवांसाठी मोठा प्लॅटफॉर्म नाही आहे. पण हे प्लॅटफॉर्म देण्याचं काम विजयजी तरेसाहेब असतील, त्यांची संपूर्ण एंटायर टीम असेल, ती नेहमी देते. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो. फक्त आज एक शब्द देऊन जातो या समाज बांधवाला, जर विरूचं काम पासपोर्टचं नीट झालं तर येणाऱ्या जानेवारी महिन्यात विरू हा आमच्याबरोबर कतारला असेल. कतारला ACL होतं, आम्ही त्यासाठी ऑलरेडी जातो आहे. त्यामध्ये वीरेंद्र बाबरे हे नाव आमच्याबरोबर जोडलं जाईल, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. कारण खूप चांगल्या फॉर्ममध्ये, खूप चांगल्या टर्चमध्ये आहे. ISPLसाठी मी खूप प्रयत्न केले, परंतु एक फक्त राऊंड क्लिअर करायचा तो राहिला, नाहीतर यावर्षी ISPLमध्ये सुद्धा तो दिसला असता जर मैदानाकडे. एकविरा स्पोर्ट्स केवा विरुद्ध दुसऱ्या बाजूला बेनापट्टी असा सामना सुरू होता. पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत. या अनिकेतने खूप प्रभावित केलंय. अनिकेत चौधरीचा विचार केला, काय गोलंदाजी त्यांनी केलं या संपूर्ण स्पर्धेत. पहिला चेंडू राईट ऑफ द विकेट ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत या दोन धावांनी मात्र श्री गणेशा होतोय 3. एकविरा स्पोर्ट्स केवा संघाचा अक्षय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मयुरेश. ही सलामीची जोडी मैदानाच्या आत. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषकाचा हा अंतिम सामना, याची देही याची डोळा पाहण्याचा योग आपल्या सर्वांना येतोय. धावसंख्या फलकावर आहे 2. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू या साईडला मात्र ऑन साईडला डीप मिड विकेट बाउंड्रीच्या वरतून फेकून दिलाय. चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार. मला विजय साहेबांनी आणि रोहन साहेबांनी संधी दिली होती 8 वर्षापूर्वी. मला अजूनही आठवते ती स्पर्धा जिथे गोटे अंपायर ना प्रथम तर जर कोणी आलं असेल पालघरमध्ये तर ते नाव होतं विजय तरे साहेब. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा, याही मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर फेकला जाणारा हा पुन्हा एकदा खणखणीत चौकार. शैलेश कानात यांच्यासाठी स्पेशल बक्षीस येत आहे. शैलेश कानात यांनी जर एका हातात झेल घेतला तर या स्पर्धेचे आयोजक मान्य श्री विजयजी तरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पहिला घेतला नंतर दुसरा घेतला तर ते पारितोषिक अजून वाढेल. इकडे मात्र पुन्हा एकदा पा येतो सिप झाकी ती पिक्चर अभी बाकी आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. केवावाले सांगतात आम्ही मात्र थांबणार नाही. चेंडू सीमा पार, चौकार. ते 16 मायबाप प्रेक्षक जे ऑनलाईन जोडलेत आणि ज्यांनी आताच ही मॅच पाहायला सुरुवात केली, ज्यांनी अजूनही श्री लाईव्हला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण 100Kचं स्वप्न माझंही आहे. गेली 5 वर्ष त्याच्यावर मेहनत करतोय आणि येणाऱ्या काळात तुम्हा सर्वांचं प्रेम जर असेल तर 100K आणि सिल्वर बटनपासून आम्ही काही दूर नाही आहोत. मी सर्व समाज बांधवांना पुन्हा एकदा विनंती करेल की श्री लाईव्हला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर मैदानाच्या आत 16 ऑन बोर्ड. धावसंख्येचा किती मोठा पल्ला आहे ते मला माहीत नाही, परंतु या सामन्यात आम्ही आमचं काम करणार. अक्षय
शॉर्ट बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 16वर. अक्षय मात्र सांगतो, ना दिलीप कुमार, ना संजीव कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हम है सीधे साधे अक्षय. अक्षय अक्षय ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, आतापर्यंत 16 धावा फलकावर आहेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. समीकरण म्हणतंय 25 चेंडू 66 धावांची गरज. मॅच ऑन आहे, टीव्ही ऑन ठेवा, मॅच खूप रंगतदार होणार आहे. ओ याही मात्र सरळ बॅटने यावी लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करणारा हा खणखणीत एनसीसी षटकार. एक षटक संपलंय. एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय ती 22 धावा. मला वाटतं आयोजकांकडून एक ओव्हर हिंदीची फरमाईश आहे, ती कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण ज्या हिंदी भाषेने मला ओळख दिली, पालघरमधून कतारपर्यंतचा प्रवास, दुबईपर्यंतचा प्रवास ज्या हिंदीने दिला, त्याच हिंदीमध्ये पुन्हा एकदा संधि मिलते. थैंक यू वेरी मच. एक ओवर की समाप्ति. स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड पे लगे 22 रन. ये मुकाबला जिस प्रकार से चल रहा है ना, इस मुकाबले में बहुत कुछ होने वाला है. क्योंकि टोटल कितना है हमें पता नहीं है, क्योंकि जब 434 बनाए गए थे तब ऐसा नहीं लगा था कि वो रिकॉर्ड टूटेगा, लेकिन वो घमंड टूटा था. जब ऑस्ट्रेलिया का घमंड तोड़ा था साउथ अफ्रीका ने, 434 जहाँ पे चेस किए गए थे. अब पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पे 22 रन. हम हमेशा कहते हैं कि जब एक बड़ा टोटल आपके सामने होता है तो मजा आता है गेंदबाजी के लिए. अब सुरेंद्र, एक ओवर की समाप्ति 22 रन गेंदबाजी के लिए सुरेंद्र. सामने होंगे बल्लेबाज मयूरेश. मयूरेश की बात की जाए, इन्होंने भी इंप्रेस किया है. इस बार चेंज ऑफ पेस थी, गति परिवर्तन. इस बार गेंद को सीधा खेला है, देखना है क्या गेंद रुकने वाली है. फील्डर आए थे लॉन्ग ऑन से, उन्होंने गेंद को फील्ड किया. जब तक 2 रन. स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड पे लगे 24 रन. अभी भी इस मुकाबले की बात की जाए, आने वाली 23 गेंदे, रन चाहिए 58. 23 चेंडू 58, 23 गेंदे 58. ये मुकाबला अभी भी तगड़ा है और हमारे दर्शक इसीलिए तो आते हैं. उन्हें पता है ये मुकाबले अगर अच्छे होंगे तो हमारा मनोरंजन होगा, और वो मनोरंजन करते हुए बल्लेबाज. इस बार गेंद ऑप्शन के बाहर थी, वाइड यॉर्कर. ये अच्छी गेंदबाजी होगी, बल्लेबाज के रीच से थोड़ा सा दूर रखने की कोशिश. अब तक का स्कोर 24. हम हमेशा कहते हैं कि आपको अगर मैच को जीतना है तो आपका कलेजा उतना बड़ा होना चाहिए. इस बार ये गेंद को उड़ाया है, लेकिन क्या हाथ में जाएगी विकेट. ये पहला विकेट आता हुआ और डीजे बचता हुआ. कार्ड में लगे अब 24 रन 24. और अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए रिक्वायर्ड रन 16.57. नए बल्लेबाज आइकॉन साहिल. साहिल ये लोकल खिलाड़ी है, लेकिन जिस प्रकार से पिछले मैच में इन्होंने बल्लेबाजी की थी, ऐसा नहीं लगा कि भाई ये लोकल है. लोकल को हम हमेशा कहते हैं ग्लोबल होने में ज़्यादा टाइम नहीं लगता. आपके पास अगर वो क्षमता है, आपके पास वो प्रतिभा है, तो उसे ज़रूर दिखाए. और वही दिखाया था सेमीफाइनल में, और वहीं से मैच टर्न हुआ था. लेकिन इस मुकाबले में क्या ये अच्छा प्लेटफॉर्म है टीम एक्विरा स्पोर्ट्स केलवा के लिए, क्योंकि एक्विरा माते का जो आशीर्वाद है उनके साथ है. क्या वो इस मुकाबले में अपनी नैया को पार कराएंगे, ये देखना होगा. गेंदबाज फिर से तैयार सुरेंद्र. चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन. बल्लेबाज ने आखिरी क्षणों में उस गेंद को पढ़ा और उसके बाद उसे सम्मान दिया. मैं कमेंट्री कहते हुए हमेशा कहता हूं कि अच्छी गेंदों का सम्मान करो, बुरी गेंदों का अपमान. ये अच्छी वाली थी. अब तक का स्कोर 24 रन, गेंदें हुई है 4. इस ओवर में रन रुके हैं पूरी तरह से. चेंज ऑफ पेस था, लेकिन इस बार गेंद बल्ले पे आई है. गेंद को डीप पॉइंट के क्षेत्र में खेला. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. चौका तवा डीजे बचतवा. ऑन 28, 28 रन. अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए हम बात करें तो रन चाहिए अभी भी 54 रन रिक्वायर्ड. ये गेंद थोड़ा सा बाहर है, इनके पास बैंक बैलेंस ज्यादा है तो ये खर्चा भी ज्यादा करेंगे. स्कोर मूव्स ऑन 29, 29 रन. अभी भी इस ओवर की आखिरी गेंद, 53 रनों की अभी भी जरूरत है. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओवर, पावर प्ले ऑन है.
इस बार बाहरी किनार, लेकिन वहां पे फील्डर है। एक रन, थोड़ा सा यहाँ पे जल्दबाजी की, एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 30 रन। मी खरं तर राहुल सरांची थोडी माफी मागेल, कारण त्यांचा टर्न होता, गेले 8-9 दिवस ते कॉमेंट्री करतायत। मग मी 2 षटकंही घेतली, त्याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा माफी मागेल। मला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो। आणि जाऊया पुन्हा एकदा ऐकूया मासवांचा गोड आवाज, अर्थात राहुल धनवाद सरांना, आणि येऊया एक डीजे ब्रेकनी। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी पाहायला मिळतं। म्हणतात ना की आयुष्याचा प्रवास तर सुरूच आहे, परंतु आयुष्यामध्ये ज्यांच्या नावाने आत्मविश्वास येतो असे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी आपण ऐकलं। थँक्यू व्हेरी मच आदरणीय चिराग मेहर सर, आदरणीय सन्माननीय प्रीतमजी गरज सर। आपण हे 2 दिग्गज समालोचकांचा आवाज ऐकला। 18 चेंडू आणि 52 धावा हे मॅचचं समीकरण आपण पाहतायत। कैलासवासीय दिनकर माधव पिलेंना स्मृतिचषक 2025 मेगा फायनल, आणि एका साईडनं बेनापट्टी टीमने मोठं आव्हान ठेवलंय, परंतु एकविरा स्पोर्ट्स केळवे संघ सांगतोय आम्ही इथे जिंकायला आलोय। साहिल चापके, ब्रँड ऑफ रावळे, जबरदस्त हा क्रिकेटपटू म्हणून पुढे येताना पाहायला मिळतोय। विनायक भोईर यांच्या पहिल्याच बॉलवर बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6। करण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव जरूर मिळेल या चेंडूवरती। एकेरीवर सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळतील बॅटर साहिल चापके। जबरदस्त कामाला आयकॉन म्हणून या ठिकाणी निवडलं या टीमने, आणि प्रत्येक सामन्यामध्ये साहिल चापकेचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय। ग्रेट बॅटिंग करताना धावसंख्या 37 अंकावर जाऊन पोहोचली गेली, 37। अक्षय भाई एका साईडनं 7 बॉल 22 धावेची खेळी करताना, परंतु विनायक भोईर हे नाव मोठं आहे। म्हणतात ना की स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो। आणि विनायक भोईरला आपण या ठिकाणी पाहिलं, हे नाव नाहीये तर ब्रँड आहे। रणजी खेळाडू आहेत, खूप चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलंय। लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल। 38 धावा धाव फलकावरती, 38। यावेळेस रिव्हर्स स्विच करायचा प्रयत्न केला होता साहिल चापकेने, परंतु निरुत्तर केला। हा चांगला बॉल, कमबॅक केला। पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु तदनंतरचं कमबॅक अप्रतिम पाहायला मिळालंय। 13 चेंडू 44 धावा आहे मॅचचं समीकरण। फुलटॉस बॉल, फॉलिंग स्वीप केलं गेलं। आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा येतोय साहिल चापकेच्या बॅटमधून, चौकार 4। ॲक्च्युली अनिलजी तरेने जो बक्षीस जाहीर केला आहे ते 100 रुपये मिळवण्याचा, आता 12 sorry. चेंडू आणि 40 धावा। विजयजी तरे साहेबांनी जो बक्षीस जाहीर केला ते मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु बक्षीस मिळवण्याच्या नादामध्ये जास्त दुखापत झाली, तो हॉस्पिटलचा खर्च जास्त येईल असं वाटतंय। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू सर। 12 बॉल्स रिमेनिंग अँड 40 रन्स टू विन। विजयजी तरे साहेबांचं आयोजन म्हटलं की अप्रतिम। म्हणतात ना की तुम्ही आयुष्यामध्ये किती पैसा कमावला हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आयुष्यामध्ये किती माणसं कमावली हे महत्त्वाचं आहे। आदरणीय विजयजी तरे साहेबांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। लवकरच त्यांची स्पर्धा येते, विजय मामा चषक नाईट क्रिकेट स्पर्धा नंडोरे क्रिकेट क्लब आयोजित, आणि ती स्पर्धेला सुरुवात होईल ते म्हणजे 27 फेब्रुवारी ते 4 एप्रिलच्या दरम्यान ही स्पर्धा येताना पाहायला मिळतील। 27 मार्च ते 4 एप्रिल। 4 एप्रिल साहेबांचा बर्थडे असतो, 4 एप्रिल 1979 हा साहेबांचा जन्मदिवस, आणि खऱ्या अर्थाने 47 व वाढदिवस त्यांचा लवकरच येतोय, कमिंग सून। आणि त्याचं औचित्य साधून या ठिकाणी साहेबांनी आयोजन केलं आहे, परंतु साहेबांनी एक गोष्ट सांगितली की नवीन संघांना एंट्री मिळणं थोडंसं कठीण आहे, कारण की जे संघ या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत खेळले 64 त्यांनी सांगितलंय की आम्हाला एंट्री हवी आहे, आमची नावनोंदणी करून ठेवा। आणि म्हणूनच जे नवीन संघ या ठिकाणी जे एंट्री करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना मात्र एंट्री मिळणं थोडंसं कठीण राहील, हेच सांगावं लागेल। पहिला डॉट, दुसरे सिंगल धाव येताना पाहायला मिळत आहे। साहिल चापके
ब्रांडा प्रावळे खूप छान फलंदाजी करताना 7 मध्ये 16 अनिकेत चौधरी बिन्नापट्टी एक्सप्रेस यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो डीप मध्ये फिल्डर फॉरवर्ड लेग मध्ये या ठिकाणी एक धाव परिपूर्ण पाहायला मिळाली 44 धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळत आहेत आता 9 चेंडू आणि 38 धावा हे मॅचचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे अक्षय मसे जबरदस्त फलंदाजी करताना अक्षय भाई यांना आपण पाहिलं ब्रँड ऑफ केळवा आणि खूप चांगले क्रिकेटपटू आहेत पुन्हा एकदा अनिकेत चौधरी यावेळी चांगला फटका आहे ऑफ साइड मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत झेल कॅरी करतील का यास डेफिनेटली बिग विकेट डाऊन अक्षय मसे बॅक टू द पवेलियन गॉन मैदानावर आंबटगोड मैदानावर जिथे फायर पास्तळ क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक ज्यामध्ये नाईट स्पर्धेमध्ये नवरात्रीची ती देखील स्पर्धा जिथे 100+ 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही 3 वर्ष 100+ टीम खेळल्या तरी देखील एंट्री आल्या होत्या बाकीच्या टीमला एंट्री देता आला नाही आणि आजही जेव्हा 9 दिवसाची स्पर्धा होते तर 64 टीम नाही तर 80 ते 90 टीम एंट्री करतात परंतु 64 टीमलाच एंट्री देतात ते त्यानंतर ही एक स्पर्धा बघितली जिथे मात्र लयलूट आहे जिथे मात्र खेळण्याची उत्सुकता आहे जिथे 64 नाही तर 100 टीम ठेवला तर 100 टीम देखील खेळतील ओ टू कॉम्बॉक्स येस डेफिनेटली प्रीतम सर आणि ती या ठिकाणी क्वालिटी नंदुर क्रिकेट क्लब म्हटलं की A1 दर्जाचं आयोजन नियोजन आणि विजयजी तरे साहेब म्हटलं की डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतायत यावेळी सांगितलं की हा मला झेल टिपायचा आहे पकडायचा आहे कॉट अँड बोर्ड होताना बॅटर बॅक टू द पवेलियन धीरज भंडार शिल्लक आहेत आणि 38 धावा येथून करायच्या आहेत विपरीत परिस्थितीमध्ये काही लोक तुटून जातात परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात परंतु अनिकेत चौधरी ची गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल प्रशंसा करावी लागेल प्रिव्हियस इयरमध्ये पर्व 2 मध्ये बेनापट्टी वैसाई संघ चॅम्पियन ठरला होता आणि बेट्स बॉलर हा अवॉर्ड अनिकेत चौधरी यांना मिळाला होता आणि या वेळेसही ते सातत्य परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत हा संघ आणि अनिकेत चौधरी 111 जर्सी क्रमांक त्यांचा पाहायला मिळतोय 333 यावेळेस एक धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न प्रीतम कोंगिलांचा पाहायला मिळाला आता 6 चेंडू 37 धावेंचं लक्ष पाहायला मिळतं लक्ष मोठं आहे या ठिकाणी परंतु 6 चेंडू 6 षटकार आणि तदनंतर या ठिकाणी मॅच मध्ये पुन्हा घेऊन येऊ शकत आहेत परंतु बोलणं सोपं आहे मैदानात जाऊन करणं फार कठीण आपण पाहतायत मेगा फायनल 64 संघांनी सहभाग घेतला त्याच्यामधून 8 संघांचा सुपर 8चा सामना आजच्या दिवसामध्ये आपण बघितला त्याच्यामध्ये गणराज तलासरी माहीमसी एकविरा स्पोर्ट्स केळवा सदानंद स्मृती कळम युवा मासवण बेनापट्टी आणि दापसरी हे 8 संघांचा सहभाग पाहायला मिळाला आणि त्या 8 मधून हे 2 संघ मेगा फायनलचा सामना खेळताना पाहायला मिळत आहेत बेनापट्टी वसई खूप चांगलं प्रदर्शन या टीमने केलंय आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून मागच्या हंगामात तब्बल 32 वेळा हा संघ चॅम्पियन ठरला होता हा देखील मोठा रेकॉर्ड चांगला फटका डीप मध्ये फिल्डर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला टिपला झेल फलंदाज प्रीतम कोंगिल फेल गॉन गजबजून गेलं हे मैदान आणि आमचं व्यासपीठ जे या ठिकाणी पाहायला मिळत आहे आदरणीय सचिनजी ठाकूर सर आदरणीय राकेशजी पाटील साहेब आदरणीय मधुकरजी दळवी साहेब आदरणीय मधुकरजी भुजड साहेब सन्माननीय विजयजी तरे साहेब आदरणीय राजेशजी वेडगा साहेब आदरणीय परेशजी पाटील साहेब आदरणीय विद्याजी लहांगे साहेब आदरणीय अभिजितजी पिलेना साहेबांना आपण पाहिलं मॅचचा आनंद घेताना पुढील बॉल यावेळी बॅटची जरूर पाहायला मिळत आहे आणि चेंडू फ्लाइंग स्लिपकडे निघून जातोय एक धाव मिळते येथून आता मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफीची उत्सुकता या ठिकाणी लागली सन्माननीय रोहनजी वेडगा साहेबांना आपण पाहिलं आदरणीय भरतजी लढे सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आदरणीय महेशजी दळवी सरांना पण व्यासपीठावरती पाहायला मिळते सन्माननीय संदीपजी उमतुल सर आणि अष्टविनायक नंडोरेची संपूर्ण टीम या ठिकाणी पाहायला मिळते साक्षी दरे आणि मानसी दरे यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आशिष कडू जे आमचे स्मार्ट गुणलेखक आहेत गोल्डन मॅजिक फिंगर मी तर म्हणेन आणि प्रेमाने त्यांना नेहमीच डॉक्टर या ठिकाणी
विद्युतजी लहांगे साहेबने हे निक नेम त्यांचं पाहायला मिळत आहे. निक नेम असावं. 9 मध्ये 23ची खेळी करतोय साहिल चापके. यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला होता. पंचांना ही दाद द्यावी लागेल. म्हणतात ना की पंचांची भूमिका करणं सोपं आहे असं प्रत्येकजण म्हणतो, परंतु ते करून बघा. मैदानाच्या आतमध्ये जाऊन बघा, रखरखत्या उन्हामध्ये उभं राहून बघा, येणाऱ्या अपीलला सामोरे जाऊन बघा, तेव्हा कळेल पंचांची भूमिका करणं सोपं नसतं. खूप खूप आणि खूपच कठीण असतं. आणि हे पंचांना मानाचं मुजरा असेल. जागीर खान सर बहारी किनारात आणि त्याला विकेट किपरचा सहारा यावेळेस पाहायला मिळाला. आदरणीय राकेशजी राऊत सर आजच्या दिवसामध्ये आता आदरणीय विशालजी नाईक सरांना या ठिकाणी आपण बघितला. झाकीर सरांचा या विकेटवर एक डान्स झाला असता तर बरं वाटलं असतं. थोडी गोट्या अंपायरला टफ फाईट पडली असती. लगेच तरे साहेबांकडून कॅश प्राईज आलेला आहे. डान्स चांगला झाला तर 1000 रुपये. आता मात्र शेवटचा बॉल आणि तदनंतर पर्वतीन बॅक टू बॅक डिपेंडिंग चॅम्पियन बेनापट्टी वसई ठरतोय. कैलासवासीय दिनकर माधव पिलेंना स्मृती चषक एनसीसी ट्रॉफी 2025 चा विजेता चॅम्पियन टीम बेनापट्टी वसई. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. वाजव वाजव.